जो सापांना फार वेळात काढतो, म्हणजे सापांना घाबरणं तर लांबच, पण तो सापांच्या जवळ जायलाही घाबरत नाही. आणि तो प्राणी हे मांजर. मग इथं मनात येणारा प्रश्न हा की बाबा मांजराकडे अशी कोणती ताकद असते ज्यामुळे ते पार सापांनाही सहज भिडतात. चला पाहूया. आता असं काही नाही की सापांच्या विषांचा मांजरांवर काहीच परिणाम होत नाही. होतो. जर चुकून साप मांजराला चावला तर अगदी काही मिनिटांमध्येच मांजराचा कार्यक्रम पार पडतो. पण खरं तर सापांना न घाबरण्याचं कारण म्हणजे मांजरांजवळ असलेली विजेसारखी रिफ्लेक्शन पॉवर, जी या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक साप पार मांजराच्या तोंडाजवळ जातो आणि मांजराला चावणार तोच मांजर त्याला एका चापटीत खाली पाडतो. कारण जिथं सापाची प्रतिक्रिया देण्याची वेळ ही 44 ते 70 मिली सेकंद एवढी असते आणि तीच एका मांजराची प्रतिक्रिया देण्याची वेळ ही फक्त 20 ते 60 मिली सेकंद एवढी असते, जी पापणी लावायच्या आतमध्ये एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देते. आणि त्यामुळेच मांजरांवर सापच नाही तर सहजासहजी कोणताही प्राणी हल्ला करत नाही. मुळात मांजरच तो हल्ला करवून घेत नाही असं